हरिओम. पातंजल योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन. साधनपाद सूत्र क्रमांक 41. सत्वशुद्धी सौम्य नस्यै कामेंद्रिय जयात्मदर्शन योग्यत्वानी च. योग्याची सात्विक शुद्धता झाली की योग्याला मानसिक शुद्धी, एकाग्रता, इंद्रियांवर नियंत्रण आणि आत्मदर्शनाची योग्यता येते. सूत्र क्रमांक 40 मध्ये शुद्धीमुळे साधकाची देहबुद्धी लय पावून त्याला आत्मबुद्धी होते असं सांगितलं. अशा प्रकारे देह आणि आत्मा यांचे पृथक्करण झाल्यामुळे साधकाला आणखी कोणत्या सिद्धी प्राप्त होतात ते या सूत्रात सांगितलं आहे. सत्वशुद्धी, काये वाचे मने शुद्धी झाल्यामुळे साधकाचा तमोगुण आणि रजोगुण नष्ट होतो. त्यामुळे सर्व रिपू साधकाच्या नियंत्रणाखाली येतात. स्वाभाविकच तमोगुण रजोगुण लय पावून सत्वगुण वाढीस लागतो. सौमनस्य, शुद्धीमुळे साधक सदा सर्वदा आनंदी उत्साही राहतो. सत्वशुद्धीमुळे सात्विक प्रसन्नता दिवसेंदिवस वृद्धिंगत होते. त्यामुळे आपल्या दिनक्रमात साधक मग्न राहून त्यामध्ये सुख अनुभवतो. केलेल्या प्रत्येक कृतीचं समाधान त्याला मिळतं. एकाम्य, मन सदा सर्वदा आनंदी उत्साही राहत असल्यामुळे साधकाला कसलीच चिंता काळजी नसते. योगसाधनेला बसल्यावर ध्यानाची धारणा चटकन साधते. कारण शुद्ध मन सहज एकाग्र एकचित्त होतं. मन निर्विचारी निर्विकारी होण्यासाठी साधकाला कोणतेच प्रयास पडत नाहीत. इंद्रिय जय, देह आणि आत्मा यांचं पृथक्करण झाल्यामुळे इंद्रियांवर तसेच देहावर आत्म्याची सत्ता प्रस्थापित होते. मी म्हणजे हा नष्ट होणारा मर्त्य देह नसून आत्मा आहे हे ज्ञान होते. इंद्रिये आत्म्याच्या सेवेसाठी आहेत. त्यांच्या सुखासाठी पंचज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रिये वापरायची नसून ती आत्मोद्धारासाठी वापरायची आहेत हे ज्ञान होते. त्यामुळे देहत्याग करतेवेळी आत्मा सहजच देहत्याग करतो. आत्मदर्शन, जसजसा योगाभ्यास वाढत जातो तसतसा सत्वगुण शुद्ध होतो. साधक सत्वगुण पार करून गुणातीत होतो. गुणातीत झाल्यावर आत्मसुखाचा अनुभव सतत येत राहतो. कारण मन पूर्ण शुद्ध झालेले असते. देहबुद्धी नष्ट झाल्यामुळे साधकाला सतत आत्मभान असते. मन इतर गोष्टीत रममाण होऊन गुंतून राहत नाही. असा साधक आत्मदर्शनास सिद्ध झालेला असतो. एक दिवस योगेश्वर ते दिव्य द्वार उघडतो. दर्शन होते. याला जोडून पुढचं सूत्र, सूत्र क्रमांक 42. संतोषादनुत्तमः सुखलाभः. योग्याला संतोष प्राप्त झाला की त्याला सर्वोत्तम सुख लाभते. संतोष हा दुसरा नियम होय. ज्यापेक्षा दुसरे काही उत्तम चांगले असूच शकत नाही असे सुख संतोषामुळे प्राप्त होते. संतोषामुळे प्राप्त होणारी ही सिद्धी आहे. यामुळे साधक सदा आनंदी उत्साही राहतो. त्याला परम सुख मिळते. जे आपल्याला मिळाले आहे त्यात पूर्ण समाधानी असावे. एका गोष्टीवर विश्वास ठेवावा की आपल्याला आवश्यक तेवढेच नेहमी मिळत असते. त्यापेक्षा जास्त मिळत नाही. तसे मिळवण्याचा प्रयत्न केल्यास ते आपल्याकडे टिकत नाही. त्यापेक्षा प्राप्त कर्माने मिळालेल्यात समाधानी असावे. त्यातच खऱ्या सुखाची गुरुकिल्ली आहे. आपल्याला किती द्यायचे ते परमात्म्याला माहीत असते. तेवढेच आपल्याला मिळत असते. नेहमी आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असलेल्यांकडे पाहावे म्हणजे आपल्याकडे भरपूर असल्याचे जाणवते. अशाने आहे त्यात समाधान असल्याची जाणीव होते. या सर्वाचा अर्थ जिद्द बाळगू नये असा चुकीचा घेऊ नये. कारण अशी आणखी हवं असण्याची इच्छा निर्माण झाली नाही तर प्रगती होणार नाही. प्रगतीशिवाय उत्कर्ष साधणार नाही.
यासाठी जे मिळाले त्यात असमाधानी न होता समाधानी होऊन आणखी प्रगतीचे समाधान मिळवण्याची इच्छा करावी. त्यासाठी अथक परिश्रम करावे. मेहनतीचे मेहनतीचे पहाड फोडावे आणि यश मिळवावे. यासाठी एक गोष्ट कटाक्षाने टाळावी, ती म्हणजे स्पर्धेतून मत्सरातून निर्माण होणारी ईर्ष्या, चुकीची महत्वाकांक्षा. दुसऱ्याला मिळाले, मला मिळाले नाही. मला मिळाले पाहिजे. दुसऱ्याला मिळाले आहे, मला मिळालेले नाही. मला मिळाले पाहिजे. दुसऱ्यांना मिळाले नाही तरी चालेल, पण मला मिळालेच पाहिजे. त्यासाठी दुसऱ्याचा बळी गेला तरी चालेल, वगैरे वगैरे. हे असे विचार पूर्ण चुकीचे आहेत. अत्युच्च परमसुख प्राप्त होण्यासाठी सर्वप्रथम जे आहे त्यात पूर्ण समाधानी असावे. आवश्यकता असेल तर आणि तरच आणखी सुख मिळवण्याचा योग्य मार्गाने प्रयास करावा. न मिळाल्यास त्याची हाव धरू नये. आपल्या गरजेपेक्षा जास्तीचे प्रयत्न वैयक्तिक स्वार्थाकरता न करता समाजातील गरजवंतांच्या उपयोगाकरता करावे. हरिओम.